राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगलेली असताना मनसेनं आपली अधिकृत भूमिका आता जाहीर केली आहे। मनसे शिवसेनेकडे म्हणजे ठाकरेंकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडनं स्पष्ट केलं जात आहे। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का याविषयीचा एक रिपोर्ट पाहूया। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, बरोबर आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं। कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगलेली। आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे। खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साथ घातलेली ती राज ठाकरेंनी। महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये। पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा। मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या। पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय। याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले, पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात। त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना। त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्की सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात। सकारात्मक पाऊल टाकायचं आहे, तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं। किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडणं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या
मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.